असतात ते त्याच्यावरती एम्फसाइज करतात. नाही, सपकाळ साहेबांचं जे मत आहे एका अर्थाने योग्यच आहे. काँग्रेसचं मत काय आहे की अजितदादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत जे इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जसं की खरातच्या बाबतीत तपास चांगला चालला आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये जर कमी वेळामध्ये खूप काही गोष्टी बाहेर आल्या, मग अजितदादा एवढे मोठे नेते असताना त्यांच्या मागे जर काही प्रमाणात दुर्लक्ष हे मुद्दामून केलं जात असेल का चुकून होत असेल, पण ते दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. आणि बारामती ही जागा ही अजितदादांची हक्काची जागा होती. आजसुद्धा सुनित्रा काकी तिथं उभारल्या असल्या तरी अजितदादांकडे बघून त्यांना त्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्यामुळे काँग्रेस जे बोलते ते योग्यच आहे की तुम्ही एका बाजूला बिनविरोध करा असं भाजप त्या ठिकाणी बोलतंय, पण दादांच्या बाबतीत तुम्ही तपास मात्र त्या ठिकाणी तेवढ्या ताकदीने तिथं करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अजून 1-2 दिवस राहिलेले आहेत. काँग्रेस योग्य निर्णय घेईल. बिनविरोध होण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करतोय. काँग्रेससुद्धा सकारात्मक राहील, पण काँग्रेसची मागणी एवढीच आहे, FIR तुम्ही त्या ठिकाणी दाखल करा. इथं आम्ही IGकडे आलो, IGंनी आम्हाला दाखल होईल असं सांगितलं नाही, पण तिथं कुठेतरी एन्क्वायरी नाही तर आम्ही काय करणार, चौकशी. म्हणजे बघा शब्दाचा खेळ कसा आहे. आमची इच्छा आहे तपासाची. आम्ही IG साहेबांना म्हणतो तुम्ही तपास करा. IG साहेब असं म्हणतात की नाही, आम्ही DG साहेब म्हणतात की आम्ही चौकशी करू. म्हणजे शब्दात जर तुम्ही आम्हाला खेळवत असाल, अडकवत असाल, हे योग्य नाही. त्यामुळे सपकाळ साहेबांचं सुद्धा हेच मत आहे की भाजपचे नेते शब्दात खेळवत आहेत, मतदारांना सुद्धा खेळवत आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुद्धा तिथे खेळवत आहेत. माघार घेतील, आम्ही त्यांना बोलू, आम्ही इच्छा व्यक्त करू. माघार घेतील नाही घेतील तो त्या पक्षाचा विषय आहे, पण सपकाळ साहेब जे बोलतात ते चुकीचं आहे असं म्हणून चालणार.